नमस्कार केळी बागायतदारांनो, शेतकरी मित्रांनो. तर हा प्लॉट आपण कन्सल्टन्सी करण्यास सुरुवात केलेली आहे ती 20 ऑगस्टपासून, म्हणजे उद्याच्या येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी 3 महिने पूर्ण होतील. तत्पूर्वी ह्या प्लॉटमधील आधीच्या ग्रोथ किंवा आधीचे व्हिडिओ हे आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहेत, ते पाहून घ्या. आणि 3 महिन्यामध्ये अशा पद्धतीनं ह्या पिकामध्ये झालेले बदल हे ह्या व्हिडिओमधून समजून घ्या. कन्सल्टन्सीचा कन्सेप्ट हा वेगळा आहे. सगळ्यात महत्त्वाचं जमिनीचं आरोग्य, त्याचबरोबर पिकाच्या वाढीच्या अनुसार, म्हणजे पिकाला जसं गरजेचं अन्नद्रव्य असेल कोणतं ते सिलेक्शन करणं, देण्याची पद्धत आणि मिक्सिंगची मेथड हे सर्वात महत्त्वाचं असतं. हे झालं तरच आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात. तर अन्नद्रव्य देण्याची पद्धत, ते मिक्सिंग करण्याची पद्धत आणि कोणते अन्नद्रव्य कसे द्यावीत हे महत्त्वाचं असतं. कोणत्या स्टेजला वापरावीत, तर हे सर्वात महत्त्वाचं नियोजन हे केळी बागेमध्ये असतं. तर त्यानंतरच अशा पद्धतीचे हे बुंदे हे केळीमध्ये निर्माण होऊ शकतात व तयार करता येतात. अन्यथा आपण अन्नद्रव्यावरती, पीक संरक्षणावरती अतिरिक्त खर्च करतो, परंतु अपेक्षित वाढ किंवा अपेक्षित जी गुणवत्ता पाहिजे ती पिकाची मिळत नाही आणि परिणामी आपल्याला उत्पन्नामध्ये घट मिळते. परंतु एकरी उत्पादन खर्च हा आपल्याला झालेला असतो किंवा होऊन गेल्यानंतरनं त्यावरती काम करून उपयोग नसतं आहे. तर या ठिकाणचं सगळ्यात महत्त्वाचा सांगण्याचा उद्देश किंवा दाखवण्याचा उद्देश हाच आहे ह्या व्हिडिओमधून, की 3 महिन्यामध्ये अशा पद्धतीनं हे चेंजेस आहेत. बागेचं वय जर तुम्ही 5 महिने धरलं, 4.5-5 महिने धरलं तरी चालेल, कारण की 1.5 महिन्याच्या आधीचा प्लॉट 1.5 ते 2 महिन्याचा आधीचा होता. त्यानंतर 3 महिने काम केलेलं आहे आणि हे चेंजेस या व्हिडिओमधून दाखवतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ही जी बाग आहे ही सर्वात महत्त्वाचं शारदानगर येथील गोविंद बागेसमोर माननीय श्री भरतच्या काका यांचे आहे. ही बाग अशा पद्धतीने डेव्हलप झालेली आहे आणि हे रिझल्ट अशा येतात फक्त त्यासाठी योग्य नियोजन असावं. कोणते कंटेंट वापरू नयेत, कोणते वापरावेत, कोणत्याची गरजच नाही आहे, हे सिलेक्शन जर आपल्याला क्रॉप पॅटर्ननुसार करता आलं तर आपल्याला हे रिझल्ट मिळू शकतात. फक्त त्यासाठी तुमचं मार्गदर्शन जिथं कुठं असेल किंवा जिथं तुम्ही घेतायत तिथं तुमच्या पिकाला आणि तुमच्या शेतीला योग्य आहे का हे पहिलं तपासणं गरजेचं आहे. कारण मार्गदर्शन हे केलं जातं. मार्गदर्शन करण्याच्या 2 मेथड आहेत, इकॉनॉमिक अर्निंग ग्रोथ करणं आणि शेतकरी सस्टेनेबल करणं, हे 2 प्रकार आहेत. यामधलं तुम्हाला कोणतं गायडन्स मिळतं आहे हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आणि हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाहीत तोपर्यंत शेतीतली पिकं हे जोमदार, सशक्त आणि निरोगी येण्यासाठी आणि अपेक्षित उत्पन्न एकरी मिळण्यासाठी हे अशक्य गोष्ट आहे. शक्य केव्हा आहे? जेव्हा तुमच्या मातीचं आरोग्य, पर्यावरण संतुलन आणि तुमच्या पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार जर तुमचं सगळं नियोजन असेल तर पिकं ही अशी येऊ शकतात. हे ह्या व्हिडिओमधून सांगतोय. सोशल मीडियातच सांगतोय. सोशल मीडियामध्ये अनेक 2-4 प्रकारचे व्हिडिओ पाहून किंवा 1-2 ठिकाणचं गायडन्स घेऊन शेती होत नाही, हे पण लक्षात घ्या. कारण एकच की आपल्याला आपल्या पिकाची लाईफ सायकल, आपल्या पिकाचा ड्युरेशन 1 वर्षाचा आहे, हाफ इयर आहे, 3 मंथ आहे, काय जे काय असेल त्या पद्धतीने तुम्ही नियोजन ठेवू शकता. परंतु हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपलं नियोजन हे पिकाच्या गरजेनुसार चेंजेस होत असणारं असावं. प्रिंटेड शेड्यूल, खत असू द्या, खत व्यवस्थापन असू द्या, पाणी व्यवस्थापन असू द्या, किंवा तुमचं औषध फवारणीचं म्हणजे ज्याला की आपण पीक संरक्षण म्हणतो ते जरी असेल तरी ते उपयोगी पडत नाही. उदाहरणार्थ 19ची परिस्थिती हीच आज 2025मध्ये तशीच दिसून येते. द्राक्ष बागा असेल, केळी असेल, टोमॅटो असेल, इतर काही जी पिकं आहेत की जी ज्या भागानुसार असतात, तर त्या ठिकाणं कोणतंही प्रिंटेड शेड्यूल किंवा खत व्यवस्थापन उपयोगी पडलं नाही, पीक वाचवू शकलं नाही आहे. काही बागेंना फ्लावरिंग झालं नाही आहे, हे पण याच व्हिडिओमध्ये सांगतो आहे. की कारण जर तुम्हाला तुमच्या क्लायमेटिक चेंजनुसार किंवा वातावरणातील बदलानुसार जर काम झालं नाही तर असे पिकं वायाला जातात, केलेला खर्च वायाला जातो. हाच ह्या व्हिडिओचा मागचा उद्देश आहे, हेतू आहे. कारण फक्त गोड बोलून फक्त प्रॉडक्ट विकणं हा ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सीचा कन्सेप्ट अजिबात नाही आहे. शेतकरी जोपर्यंत सस्टेनेबल होत नाही, जोपर्यंत शेतकऱ्याला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही,
तोपर्यंत शेतकरी शेतीतून विकास साध्य करू शकत नाही आहे. ही निगेटिव्ह बाजू नाही आहे, ही प्रत्यक्षात अंतिम सत्य आहे. हे स्वीकारलं तर शेतीतून आपल्याला चांगल्या प्रकारची पिकांचं उत्पादन घेणं शक्य होईल. अन्यथा आपण 4 पिढ्या जरी शेती केली, 5 पिढ्या जरी शेती करत असाल, कोणतंही पीक घेत असाल, तर ते घेत असताना ज्या काही समस्या निर्माण होतात त्यावरती टॉप टू बॉटम 100% राईट डायरेक्शनचं सोल्युशन हे तुमच्या क्रॉप पॅटर्ननुसार असावं. अन्यथा शेती परवडणार नाही. आणि स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहायचं असेल तर सोशल मीडिया वापरणं हे तितपत योग्य नाही आहे. कारण हे सांगण्याचा उद्देश किंवा दाखवण्याचा उद्देश फक्त तुमच्या खर्च बचत व्हावी हा नसून पीक चांगलं यावं हा ह्या पाठीमागचा कन्सेप्ट आहे. आणि ही जी ग्रोथ, हे चेंजेस हे फक्त 3 महिन्यातले आहेत. पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ पूर्ण पहा. ज्यांना पुन्हा मिळेल त्यांनी पुढच्या केळी बागायतदार असेल, इतर शेतकरी मित्र असतील त्यांना मार्गदर्शनासाठी उपलब्ध करून द्यावा हीच विनंती आहे. कारण योग्य मार्गदर्शन, योग्य डायरेक्शन, योग्य नियोजन जर असेल तर तुम्हाला तुमचे रिझल्ट चांगले मिळू शकतात. हेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे. आणि एकंदरीत हे जे झालेले बदल हे तुमच्यासमोर आहेत. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. नमस्ते. हा व्हिडिओचा पार्ट 2 आहे. तर या ठिकाणं हा प्लॉट मागील प्लॉटपेक्षा 1 महिने वयाने जास्त आहे. म्हणजेच ह्याला आज 5 महिने पूर्ण होऊन 6वा महिना सुरू आहे. हा पण 20 नोव्हेंबरच्या दरम्यान 6 महिने पूर्ण होतील. तर या ठिकाणं केलेलं नियोजन हे वेगळं नाही आहे, एकच आहे. हा फक्त पार्ट 2 आहे, हे समजून घ्या. अशा पद्धतीनं आपली बाग हे असावी, अशा पद्धतीनं त्याची कॅनोपी असावी, अशा पद्धतीनं त्याचे बेड बनवलेले असावेत. आणि हे एकंदरीत ह्या व्हिडिओमध्ये 1 फुटापेक्षा प्लस आता ही बुंद्यांची साईज होऊन गेलेली आहे. साधारणपणे जर अशी ग्रोथ असेल, असे तुमचे प्लॉटमधील चेंजेस असतील किंवा ग्रोथचे सिम्पटम्स असतील तर निश्चित तुम्हाला अपेक्षित घडांची साईज मिळू शकते, माल एक्सपोर्ट करता येऊ शकतो. हा पार्ट 2 जोडण्याचं कारण की 2 व्हिडिओ पाहण्यासाठी लोकांना वेळ नसतो. आणि महत्त्वाचं नेमकं काय चेंजेस असतात हे तुम्हाला रिवाईज करून तुम्ही त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे अशा पद्धतीचे हे केलेले बदल आणि ही सगळ्यात महत्त्वाची ही कॅनॉपी आणि पानांची संख्या मोजली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 13 14 15 च्या रेंजमध्ये पानं आहेत प्लॅन्टेशनवरती. आणि ही पानं असणं गरजेचं आहे. त्याशिवाय झाडांची ग्रोथ ही तुम्हाला मिळणार नाही, झाडांची साईज मिळणार नाही आहे. एकंदरीत हे बेडसुद्धा बनवून झालेले आहेत. त्या ठिकाणं राहिलेला जो काही खताचा डोस होता तो सुद्धा दिलेला आहे. अशा पद्धतीनं हे प्लॅनिंग प्लॉटमध्ये असावं. ही ग्रोथ 1 फूट प्लस हे तुम्हाला असणारी बुंद्यांची साईज आहे. बुंद्यांची साईज ही अशी होऊन गेलेली आहे किंवा मिळते, हे महत्त्वाचं आहे. बाकी एकंदरीत ह्या प्लॉटमधील जे काही चेंजेस किंवा जे काही वेळोवेळी असणारं नियोजन असणार आहे हे तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न राहीलच. परंतु हे समजून घ्या, जोपर्यंत तुम्हाला शेतीचं शास्त्र समजणार नाही तोपर्यंत आपलं पीक हे सक्षम किंवा सुदृढ येणार नाही, हे या व्हिडिओमधूनच सांगतो. सोशल मीडियातच सांगतो. फक्त योग्य अयोग्य ठरवण्याची वेळ ही आपली शेती करण्याची वेळ थांबल्यानंतर येऊ नये एवढीच ह्या व्हिडिओमधून सांगण्याची विनंती आहे. कारण पिकाच्या गरजेनुसारच सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं. अशी स्टेम साईज 5वा महिना चालू आहे, 6वा महिना तुम्हाला नोव्हेंबरमध्ये या प्लांटेशनमध्ये पूर्ण होईल. 10 दिवसामध्ये काय चेंजेस होत आहेत पुढचे 9-10 दिवसामध्ये ते सुद्धा तुम्हाला परत दाखवले जातील. एकंदरीत हे अशी प्लॉटची आजची कंडिशन आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. यापेक्षा आणखी काही चेंजेस अपेक्षित असू शकतात, परंतु हे जे झालेले चेंजेस हे अप्रतिम आहेत.
कारण की प्लॉटची पहिली कंडिशन किंवा पहिले जे व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात येऊ शकतं की ह्यामध्ये किती चेंजेस केलेले आहेत, किती ग्रोथ ह्या प्लॉटला मिळालेले आहे. तर हे आपल्या कन्सल्टन्सीच्या टॅगलाईननुसार शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञान हे आहे, हे समजून घ्या. किंवा अशा पद्धतीने तुमच्या पिकामध्ये चेंजेस होत असतील तर निश्चित तिथे मार्गदर्शन घ्या. जिथे कुठं असेल तुमच्या कंडिशननुसार, इकॉनॉमिक स्टेजनुसार, ग्रोथनुसार सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा मिळू शकतात. फक्त तुमचं गायडन, प्रॉपर डायरेक्शन, प्रॉपर व्ह्यूनी असावं तरच तुम्हाला त्याचे आउटपुट मिळतात किंवा मिळतील. हे या व्हिडिओमधून पुन्हा शेवट सांगत आहे. व्हिडिओ पाहिला, पुढच्या शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा. सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा, शेअर करा. यूट्यूब असेल, फेसबुक असेल, फेसबुक पेज असेल, ह्यावरती तुम्हाला या अशा नवनवीन संकल्पना या ठिकाणं मिळतील पाहण्यासाठी. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, आपण कोणत्याही प्रॉडक्टचं प्रमोशन डिमोशन करत नाही, केलं नाही, करायची गरज नाही आहे. कारण ज्यांना कोणाला गरज असेल योग्य मार्गदर्शन, योग्य डायरेक्शन, तर ते निश्चित संपर्क करू शकतात. कारण आपल्याला महत्त्वाचं आपलं पीक, आपली जमिनीची सुपीकता किंवा आरोग्य आणि मानवीदृष्ट्या किंवा मानवाचं आरोग्य कशा पद्धतीनं मानवी आरोग्य सुदृढ, सशक्त आणि निरोगी राहील ह्या संदर्भात तिन्ही बाबींवरती, आणि चौथी म्हणजे पर्यावरण संतुलन विकसित धोरण म्हणजेच शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञान होय. फक्त शेतीचं उत्पादन वाढवणं म्हणजे शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञान नव्हे. पुन्हा एकदा तो शाश्वत उत्पादन तंत्रज्ञानामध्ये जमिनीचं आरोग्य, पर्यावरण, मातीचं आरोग्य, पीक सुदृढ येणं, सशक्त येणं आणि त्याच्या पलीकडे जाऊन जी गोष्ट त्यामध्ये ॲड करावी लागेल ती म्हणजे महत्त्वाचं मानवी आरोग्य. आणि मानवी आरोग्य सुदृढ, सशक्त आणि निरोगी राहील अशा पद्धतीनेच कन्सल्टन्सी ही आपल्या डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सीमार्फत करण्यात येते. आणि ह्यालाच शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञान म्हणतात, हे समजून घ्या. शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञानाचे तुम्ही डेफिनेशन किंवा व्याख्या ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वापरली असेल, पण खरी व्याख्या ही आहे शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञान काय असावं आणि कसं ते शेतीमध्ये किंवा शेतकऱ्याच्या बांध्यापर्यंत जावं. हे झालेले बदल किंवा दिलेले रिझल्ट हे असे असावेत तरच त्याला शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञान म्हणतात. आणि हीच टॅगलाईन अनेक लोक कॉपी पेस्ट करणार आहेत आणि ह्याच गोष्टी अनेक लोक इथून पुढे सांगणार आहेत. पण पहिलं हे वाक्य वापरणारं किंवा ही टॅगलाईन वापरून मार्गदर्शन करणारी कन्सल्टन्सी ही भारतातील एकमेव डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस हीच आहे, हे आधी लक्षात घ्या. शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञान, शाश्वत विकास ही सगळ्या कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत, परंतु शेतीसाठी लागणारी कन्सेप्ट ही आहे आणि अशी असावी तरच शेती सुधरू शकते. शेती तोट्यात जात नाही, शेती फायदेशीर आहे. फक्त तुमचं गायडन्स, तुमचं नियोजन शेतीचं हे तुमच्या पिकानुसार, तुमच्या एकूण क्लायमेटिक चेंजनुसार असावं तरच त्या शेतीतून आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळू शकतं. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.